नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये. तर आज अखिल घरातच होता आणि त्याला बटाटे वडे खूप जास्त आवडतात. तर त्यानं आज हट्ट केला होता की बटाटे वडे खाऊया, बटाटे वडे बनवूया. तर मग आता मी बटाटे वडे बनवायला घेतलेत. त्याच्यासाठी मी आत्ता बटाटे उकडत घातलेत आणि दुसऱ्या साईडला वाटण बनवण्याची तयारी चालू आहे. तर मी तुम्हाला ती दाखवते तयारी. इथे एका साईडला मी बटाटे उकडत घातलेत आणि इथं मी 5-6 मिरच्या घेतल्यात, कारण मी बटाटे जवळपास 6 बटाटे घातलेत. त्याच्यासाठी म्हणजे आम्ही तिखट खातो, त्यामुळं 6 मिरच्या घातल्या तरी काही फार तिखट नाही होणार. तर 6 मिरच्या आणि थोडासा 1 इंच आल्याचा तुकडा घालेन आणि मग 10-12 लसणाच्या कळ्या घालेन. तर लसूण अजून सोलायचं आहे आणि हे मिरच्या आणि आलं नीट धुवून घेतलं आहे मी. आता मी ह्याचे म्हणजे हे आलं कट करते आणि मिरच्या पण थोड्या मोठ्या मोठ्याच कट करून मग ते वाटण करेन त्याचं लसूण घालून. आणि मी मिरच्या, लसूण आणि काय बरं घातलेलं आहे, हां आलं, ते जरा जाडसर मिक्सरमधून काढायचं आणि त्याला थोडंसं तेलामध्ये थोडंसं जिरं, मोहरी आणि त्याच्यानंतर ही पेस्ट आलं, लसूण आणि मिरच्यांची आणि थोडंसं हिंग, हे सगळं टाकायचं. हे थोडंसं मी फ्राय करून घेते आणि मग हे मिक्सचर आपण बटाट्याच्या जो आपण बटाटा मॅश केला आहे त्याच्यामध्ये घालून छान मिक्स करून घ्यायचं. ह्याच्यात मी थोडीशी हळद आणि मीठ पण टाकेन, म्हणजे जेव्हा मी बटाट्याबरोबर मिक्स करेन तेव्हा. आणि तुम्हाला जर ह्या पॉईंटला वाटत असेल की थोडंसं कमी तिखट झालं आहे, म्हणजे मिरच्या कमी पडल्या, तर तुम्ही इथं वाढवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तिखट. चला, हे भाजले छान. मी आता ह्याला मिक्स करते बटाट्याबरोबर. आणि बटाटा मॅश करताना ना खूप बारीक नाही करायचा. त्याचे थोडे असे एवढ्या साईजचे जाड तुकडे राहिले तरी चालतील, पण पूर्ण अगदीच गिर नाही करायचा आणि खूप जास्त मुळात शिजवायचा सुद्धा नाही. त्यासाठी मी त्याच्या निदान 3 ते 4च शिट्ट्या करून घेतल्या कुकरच्या बटाट्याला शिजवताना. चला, मी ह्याला मॅश करून घेते आणि मग तो मसाला घालते, म्हणजे ते जे मी वाटण बनवलं आहे आणि जे परतून घेतलं मी ते वाटण, हिंग, हळद, जिरे मोहरी हे सगळं टाकून ते वाटण परतून घेतलं आहे. ते ह्याच्यामध्ये मिक्स करेन मग मी हे नीट मॅश करून. तर मी सारणामध्ये ना, म्हणजे बटाट्याच्या जे बटाटे मॅश करून ठेवले होते त्याच्यामध्ये ते सगळं सारण टाकलं. म्हणजे तेल, जिरं, मोहरी, त्याच्यामध्ये हिंग आणि ते जे वाटण बनवलं होतं, लसूण, मिरची आणि जिंजरचं, आल्याचं, तर ते सगळं वाटण मी ह्याच्यामध्ये टाकलं बटाट्यामध्ये. ते कुस्करलं आणि त्याचे असे गोळे बनवून घेतलेत. आता मी बेसनचं बॅटर बनवते आणि मग हे वडे तेलात तळून घेते. आता इथं मी वडे तळायला घेते. त्याच्यासाठी मी ऑइल ठेवलं आहे गरम करत. आणि मी अजून एक टिप देऊ इच्छिते इथं, की ऑइल म्हणजे जेव्हा तुम्ही काही पदार्थ तळत असाल तेव्हा ऑइलची
काटकसर नका करू, कारण इस्पेशली जेव्हा तुम्ही वडे बनवत असाल किंवा भजी बनवत असाल, कारण मी काल भजी बनवली आणि मी ऑइल कमी घातलं होतं भजी तळताना, तर त्या चपट्या झाल्या, त्या फुगल्या नाहीत. त्यामुळं जर तुम्हाला बटाटे वडे किंवा भजी बनवायची असेल तर ते भजी किंवा बटाटे वडे पूर्ण बुडतील तेलामध्ये, इतकं तेल असायला हवं कढईमध्ये, तरच ते छान फुगतात. नाहीतर ते चपटे बनतील किंवा कच्चे पण राहू शकतात ते. त्यामुळे मी आज अजिबात काटकसर केलेली नाही तेलाची, तुम्ही बघू शकत असाल. आणि बटाटे वडे तळून झाले आहेत. तुम्ही बघू शकत असाल माझे साथीच्या साथी बटाटे वडे पूर्ण, म्हणजे असं नाही झालं की तेलात फुटले किंवा सेपरेट झाले, असं काही नाही झालं. फक्त सुरुवातीला काय झालं, माझं बॅटर जास्त थिक होतं, म्हणजे त्याला थोडंसं पाण्याची गरज होती अजून, आणि ते अजूनही कडक असल्यामुळं, म्हणजे पाणी कमी घातल्यामुळं ते वडे सोडताना त्या बटाट्याबरोबर नीट म्हणजे राहिलंच नाही. ते बेसनचं प्रॉपर कवरच बनत नव्हतं बटाट्याच्या भोवतीनं. पण त्याच्यानंतर मी थोडंसं पाणी घातलं आणि मग बाकीचे राहिलेले 6 वडे तळले. जे शिल्लक राहिलेलं बॅटर होतं त्याचे मी असे बारीक बारीक काय बोलतात त्याला, भजीसारखं बनवलं. आता ह्याच्यापासून मी चटणी बनवेन. ह्याच्यामध्ये तुम्ही काय करा, आता हे असं जर तुमच्याकडं पण जर असं बॅटर शिल्लक राहिलं तर त्याचे असे बारीक ते तळून घ्या, जसे की छोटे छोटे भजी असतात. आणि मिक्सरमध्ये हे छोटे छोटे भजी किंवा बुंदी आणि ह्याच्याबरोबर कांदा लसणाची जर चटणी असेल तुमच्याकडं ती टाका, थोडंसं मीठ टाका आणि त्याला मिक्सरमधून काढून घ्या. मग त्याच्यापासून एक चटणी बनेल जे तुम्ही वडापावसोबत खाऊ शकाल. तर मी आधी ती चटणी बनवून घेते, मग तुम्हाला दाखवते. तर अशा प्रकारची चटणी तुम्ही बनवू शकता. जर तुमच्याकडे बॅटर उरलं असेल बेसनचं तर त्याचे छोटे छोटे भजी बनवून किंवा छोटे छोटे बुंदीसारखे बुंदीच बनवा आणि त्याच्यामध्ये आलं लसूणची चटणी किंवा कांदा लसणाची चटणी असेल तुमच्याकडं ती यूज करा आणि थोडंसं मीठ, आणि मग ते मिक्सरमधून बारीक करून घ्या. मग अशा प्रकारची चटणी बनेल जी तुम्ही वडापावसोबत खाऊ शकता. तर अशा प्रकारे आम्ही वडापाव बनवला आहे. आता वडा बनवला आहे, बटाटे वडा. आणि इथं जर्मनीमध्ये पाव नाहीत मिळत, मग त्याच्यासाठी मी अखिलला सुपरमार्केटमधून ब्रेड आणायला सांगितलं आहे. तर आम्ही आता बटाटे वडे आणि ब्रेड खाऊ आणि आपण आजचा व्लॉग इथंच संपवूया. भेटूया माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.